तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राम वाघमारे लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिस GDS 2026ची जी मोठी अपडेट आलेली आहे. तब्बल 44,000 पेक्षा जास्त जागांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. जर तुम्ही 10वी पास असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, फी किती आहे, निवड प्रक्रिया कशी आहे याची स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे. गुगलवर GDS ऑनलाईन एंगेजमेंट म्हणून सर्च करायचं आहे. त्यामध्ये पहिलीच वेबसाईट इन इंडिया पोस्ट नावाची, त्यामध्ये क्लिक करून वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यावर तिथं क्लिक हिअर टू रजिस्टर और अप्लाय असा टॅब दिसेल, त्याला क्लिक करून घ्यायचं आहे. न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन टॅबला क्लिक करायचं आहे. ते मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तसेच ईमेल ID टाकायचा. ईमेल IDवर OTP सेंड होईल, तो OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर बेसिक डिटेलचा टॅब ओपन होईल. त्यामध्ये बेसिक डिटेलमध्ये ॲप्लिकंट नाम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, तसेच वडिलाचे नाव, आईचे नाव, कम्युनिटी इत्यादी टाकून कंप्लीट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर अंडर प्रोसेस म्हणून एक नोटिफिकेशन दिसेल, त्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन करायचं आहे. प्रोसीड टू लॉग इन केल्यावर त्यानंतर आपल्याला युजर ID आणि पासवर्ड विचारेल. युजर ID आणि पासवर्ड आपल्याला मॅसेजमध्ये येऊन जाईल. जर पासवर्ड आपल्याला मॅसेजमध्ये आला नसेल तर फॉरगेट पासवर्ड किंवा रिसेट पासवर्डचा पर्याय आहे, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून सेंड OTP करायचा आहे. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP सेंड होईल आणि OTP व्हेरीफाय केल्यानंतर नवीन पासवर्ड आपल्याला क्रिएट करता येईल. नवीन पासवर्ड क्रिएट करून आपण नवीन पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो. युजर ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाकून व्हेरीफाय आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर GDS ऑनलाईनचं डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये ग्रीन ऑप्शन आपल्याला दिसेल, आपल्या याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट नोटिफिकेशन म्हणून टॅब ओपन होईल. त्यामध्ये ग्रामीण डाक सेवक या पदाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण भरलेली जी बेसिक डिटेल आहे ती संपूर्णतः तशीच येऊन जाईल. त्यामध्ये ऑदर डिटेल, एम्प्लॉयमेंट डिटेल, ॲड्रेस डिटेल, भरून सेव्ह अँड कंटिन्यू करायचे आहे. ॲड्रेस डिटेल भरल्यानंतर एज्युकेशन डिटेलचा टॅब ओपन होईल. एज्युकेशन डिटेलमध्ये पहिला आपल्याला सर्कल सिलेक्ट करावं लागतं. त्यामध्ये महाराष्ट्र सर्कलमध्ये आपण करतो. नंतर पासिंग इयर, नंतर स्टेट बोर्ड आणि बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला SSC मेमो नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली सब्जेक्टचे ऑप्शन ओपन होईल. त्यामध्ये 10वीचे जे सब्जेक्ट आपल्या मार्कशीटवर असेल ते सब्जेक्ट तिथे टाकून घ्यायचे आणि त्याचे मार्कसुद्धा टाकून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पोस्ट प्रेफरन्स म्हणजे आपल्याला पोस्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये सर्कल निवडायचं आहे पहिल्यानंतर डिव्हिजन निवडायचं आहे. तसं की मी सर्कल महाराष्ट्रावर डिव्हिजन हे छत्रपती संभाजीनगर निवडतो आहे. त्यामधली मला पोस्ट दिसून जाईल, किंवा आपल्याला जे दिसत असलेल्या पोस्टमध्ये आपण एक नंबर देऊन त्या पोस्ट सिलेक्ट करू शकतो. आता मी डेमोसाठी काही पोस्ट सिलेक्ट करत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानं पोस्ट सिलेक्ट करू शकता. पोस्ट सिलेक्ट झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केलं की अपलोड फोटोज अँड सिग्नेचर हा टॅब ओपन होईल. त्यामध्ये फोटो
आणि सिग्नेचर अपलोड करून डिक्लेरेशनला मार्क करून घ्यायचं आहे. त्यामध्ये फोटोची साईज ही 30 KB व सिग्नेचरची साईज ही 20 KBच्या वरती पाहिजे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर घ्यायचं आहे आणि प्रिव्ह्यू करायचं आहे. प्रिव्ह्यू केल्यानंतर आपल्याला फॉर्मचा पूर्ण प्रिव्ह्यू दिसेल. आपण भरलेला पूर्ण फॉर्म बरोबर आहे की नाही एकदा परत चेक करून घ्यायचं आहे. तर परत एकदा विचारेल येस सबमिट म्हणून, तर सबमिट करून घ्यायचं आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे. लेडीजला कुठल्याही प्रकारचं चलन नाही आहे. माणसासाठी 100 रुपयाचं चलन आहे, ते करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर परत एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे. माय ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करू शकतो. जर तुम्हाला अशाच सरकारी नोकरी अपडेट्स हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.